हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचे शिक्षाश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स उत्तीर्ण झालेले आहात। आता सीईटी, नीट आणि जेईईचे सुद्धा निकाल लागलेले आहेत। बऱ्याच अंशात ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे, ज्यामध्ये बीई आणि बीटेक इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याबरोबरीनं ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये आपण मागील 10 वर्षापासून काउन्सिलिंगचा आपल्याकडे अनुभव आहे। ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयात आपण स्वतः कार्यरत असतो। त्याचा अनुभवाचा भाग म्हणून आपण विद्यार्थी मित्रांसाठी दरवर्षी काउन्सिलिंग ही बॅच राबवतो। त्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या अडचणी असतात। त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, रिझर्वेशन पॅरामीटरनुसार कोणकोणती कागदपत्र महत्त्वाचे असतात। त्यानंतर ॲडमिशन फॉर्म सुरू झालेत बघा, त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चुका अशा होत आहेत की डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड न करणे किंवा चुकीचे रिझर्वेशन डॉक्युमेंट्स अपलोड करणे। त्यानंतर त्या पलीकडे जाऊन आपल्याला महत्त्वाचे कॉलेज प्रेफरन्स सिलेक्ट करत असताना टॉपचे कॉलेजेस कोणकोणते आहेत, ए ग्रेड कॉलेज कोणकोणते आहेत, याविषयी असंख्य अडचणी येत आहेत। तर यासाठी म्हणून आपण काउन्सिलिंग बॅच राबवतो, ज्यामध्ये अगदी नाममात्र फीसमध्ये तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यामध्ये आपण यशस्वी राहतो। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण काउन्सिलिंग कोणकोणत्या बॅचची राबवतो, त्यामध्ये फीस कशा पद्धतीने असेल, काउन्सिलिंग करत असताना ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने रजिस्टर केलं पाहिजे, याविषयी आपण माहिती देणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपली काउन्सिलिंगची जी बॅच आहे ती प्रामुख्याने आपण ॲग्रिकल्चर आणि मेडिकलमध्ये आपण यावर्षी किंवा मागच्या 10 वर्षापासून आपण काम पाहतो। ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकलमध्ये BAMS, BHMS, BDS किंवा MBBS, त्याबरोबरीनं फार्मसीमध्ये बी फार्म आणि एम फार्म असे दोन्ही काउन्सिलिंग आपण राबवतो। त्याबरोबरीनं MSc ॲग्रिकल्चर, MBA, PhD, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करंट अफेअर्स आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्वच ब्रांचेस, ज्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, असे अनेक ब्रांचेससाठी आपण काउन्सिलिंग राबवत आहोत। आता यामध्ये कोणकोणते कोर्सेस आपण काउन्सिलिंगमध्ये इन्व्हॉल्व केले, जे की आपल्याला ॲप्समध्ये पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ॲग्रिकल्चर काउन्सिलिंगमध्ये आपण सर्वच कोर्सेस जे मी तुम्हाला मग सांगितले, फूड टेक्नॉलॉजी असेल, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर ABM, फॉरेस्ट्री, होम सायन्स, कम्युनिटी सायन्स, हे सर्वच ब्रांचेस ॲग्रिकल्चर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। पुढचा कोर्स आहे मेडिकल काउन्सिलिंग, ज्यामध्ये BAMS, बाहेरील राज्यामध्ये सुद्धा आपण BAMS ॲडमिशन करून देतोय, MBBS चे सुद्धा करून देतोय। त्यानंतर मेरिट कोट्यानुसार सुद्धा BAMS, BHMS, BDS आणि MBBS ॲडमिशनसाठी आपली काउन्सिलिंग उपलब्ध आहेत। त्यानंतर इंजिनिअरिंग, BA आणि BTech साठीची इंजिनिअरिंगची सर्व काउन्सिलिंग आहे। व्हेटरनरी सायन्सेस, ज्यामध्ये नव्यानं प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत, त्याची सुद्धा काउन्सिलिंग आपण करतो। आणि बाहेर राज्यामध्ये जरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण व्हेटरनरी सायन्सेसमध्ये ॲडमिशन करून देत आहोत। त्यानंतर फिजिओथेरपीचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, त्यामध्ये सुद्धा आपण डायरेक्टली MGM सारखे युनिव्हर्सिटी आहेत, प्रायव्हेट डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी वेगवेगळ्या आहेत, त्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपीचे ॲडमिशन आपण करून देतोय। फार्मसी काउन्सिलिंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यानंतर नर्सिंगसाठी, जे की MST CET गव्हर्नमेंटची नर्सिंगची CET झाली आहे, त्या बेसिसवरती ॲडमिशन आपण करून देतोय। यामध्ये आता हे झाले कोर्सेस, आपण काय काय त्यामध्ये सपोर्ट किंवा फायनान्स किंवा आपण काय काय गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी देतोय। तर कॉलेज सिलेक्शन सपोर्ट, ज्यामध्ये कॉलेज प्रेफरन्स लिस्ट आपण तुम्हाला या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये देत असतो। त्यानंतर कॅप राऊंड सपोर्ट, कॅप राऊंडनुसार प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची, रिझर्वेशन पॅरामीटर कशा पद्धतीने असेल आणि आपल्याला कॉलेज कसं मिळेल, याविषयीची माहिती सुद्धा आपण त्यामध्ये देतोय। डॉक्युमेंट गायडन्स, हे अत्यंत महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड केले पाहिजेत, एक्स्ट्रा मार्क्स मिळवून देणारे किंवा एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळवून देणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, हे सुद्धा आपण या डॉक्युमेंट गायडन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी पर्सनल काउन्सिल करत असतो। त्यानंतर कट ऑफ अनालिसिस अँड प्रिडिक्शन, आता बरेचसे काउन्सिलर तुम्हाला फक्तच मार्गदर्शन करतात किंवा त्या ठिकाणी डिरेक्टली तुम्हाला एक फीस भरून घेतात आणि ॲडमिशनसाठी डिरेक्टली गाईड करतात, परंतु तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज बसेल, गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, स्पॉट राऊंडसाठी काय क्रायटेरियाज आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण कट ऑफ अनालिसिस अँड प्रिडिक्शनमध्ये पर्सनल काउन्सिलिंगमध्ये सुद्धा देत असतो। महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे स्कॉलरशिप, की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप कोणती एलिजिबल आहे किंवा एक्स्ट्रा स्कॉलरशिप कोणकोणते मिळतात, जसे की बांधकाम कामगार स्कॉलरशिप असेल किंवा तुम्हाला तुमच्या कास्ट व्यतिरिक्त हॉस्टेलसाठी कोणकोणत्या स्कॉलरशिप आहेत, त्या सुद्धा आपण स्कॉलरशिप गायडन्समध्ये तुम्हाला पर्सनली काउन्सिल करतो। देन ॲप ॲक्सेस आणि व्हॉट्सअप सपोर्ट, सर्वात महत्त्वाचं की ॲप ॲक्सेस। विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर्षीपासून आपलं शिक्षाश्री एज्युकेअर नावाचं ॲप्लिकेशन घेऊन आलोय, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने असेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवरती जायचंय, शिक्षाश्री एज्युकेअर अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं शिक्षाश्री एज्युकेअर, त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ॲप दिसेल, आपला ॲप इन्स्टॉल करायचं आहे। त्या ठिकाणी प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर शिक्षाश्री एज्युकेअर ॲप्लिकेशन आहे,
डाउनलोड आणि इन्स्टॉल करा, तुमचा ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, रजिस्टर विथ मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्टर करायचे, कोर्स सिलेक्ट करायचा. आता ज्यांना ॲग्रिकल्चर करायचं आहे त्यांनी ॲग्रिकल्चर कोर्स त्या ठिकाणी काउन्सिलिंग येईल, मेडिकलची काउन्सिलिंग येईल, फिजिओथेरपी, फार्मसी, अशा पद्धतीचे वेगवेगळे टॅब त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये दिसेल. त्यानंतर क्लिक बाय नाव करायचे, कंप्लीट पेमेंट करा. तुमचं पूर्ण पेमेंट झाल्यानंतर स्टार्ट लर्निंग इन्स्टंटली. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं. अशा पद्धतीने शिक्षाश्री एज्युकेअरचं तुम्हाला प्रोफॉर्मा दिसेल. या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करायचे. आता या पलीकडे तुम्हाला त्या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये ॲपच्या माध्यमातून काय काय सुविधा मिळणार तर ते बघा. विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याकडून फ्रीमध्ये मिळणार आहेत. सेमिस्टर कोर्सेस, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची माहिती आणि त्याचे अपडेट्स मिळेल. टेस्ट सिरीज सुद्धा फ्रीमध्ये मिळेल. नोट्स आणि पीडीएफ्स आहेत. प्रिव्हियस इयरचे पेपर्स आणि त्याचा अनालिसिस तुम्हाला विद्यार्थ्यांना मिळणार. विशेष करून आपण ॲग्रिकल्चरवर जास्त फोकस करणार आहे. यूट्यूब व्हिडिओज त्या ठिकाणी मिळेल, क्विज असेल आणि सोशल मीडियाचा ॲक्सेस डिरेक्टली ॲपमधून तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्व काउन्सिलिंग प्रोसेस तुम्हाला शिक्षाश्री एज्युकेअर ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. तर वेळ घालू नका. बी आणि बीटेकसाठी सुद्धा अजून ॲडमिशन फॉर्मसाठीची डेट आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असंख्य अडचणी येत आहेत. तर या अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला नंबर स्क्रोल केलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्रामवरती सुद्धा आपले चॅनल आहे आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपल्या मनात हवं असलेलं कॉलेज मिळवण्यासाठी शिक्षाश्री एज्युकेअर आपल्या मार्गदर्शनासाठी उभं आहे. नक्की फॉलो करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू.